आपण पाहतात आदर्श भारत 24 न्यूज। सावनेर खापा मार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे। शुक्रवार 12 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास याच मार्गावर आणखी एक भीषण दुर्घटना घडली। सावनेर येथील भालेराव महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदावर कार्यरत असलेले प्राध्यापक प्रकाश रामचंद्र काकडे वय 55 वर्ष राहणार सावनेर यांच्या बुलेट दुचाकीला भरधाव येणाऱ्या आयसरने जबर धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला। तर दुचाकीवर मागे बसलेली विद्यार्थिनी कुमारी तनु संजय मरसकुल्ले वय 19 वर्ष राहणार आजनी ही गंभीररित्या जखमी झाली। ही घटना सावनेर खापा मार्गावर सावनेर रेल्वे क्रॉसिंग समोरील वरण मार्गावर घडली। प्राप्त माहितीनुसार प्राध्यापक प्रकाश काकडे हे आपल्या बुलेटने सावनेर येथून खाप्याकडे जात असताना खापा चौकात आजनी येथे गावाला जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या तनूने मृतक प्रकाश यांना आजनी फाट्यापर्यंत सोडून देण्यास विचारणा केली असता तिला घेऊन दुचाकीने खापा मार्गाने निघाले। सावनेर खापा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग ओलांडून समोर गेले असता वळण मार्गावर समोरून येणाऱ्या भरधाव आयसर ट्रकने त्यांच्या दुचाकी वाहनास जबरदस्त धडक दिली। धडक एवढी भीषण होती की आयसरच्या धडकेत दोघेही रोडवर आदळले। दुचाकी चालक प्रकाश काकडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले, तर तनू ही गंभीर जखमी झाली। या घटनेची माहिती सावनेर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने गंभीर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले। येथील डॉक्टरांनी तपासून प्रकाश काकडे यांना मृत घोषित केले, तर जखमी तनू मरसकुल्ले रुग्णालयात हिला भरती करण्यात आले। आयसर चालकास सावनेर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला असून सदर घटनेचा तपास सावनेर पोलीस करीत आहे। मृतक प्रकाश रामचंद्र काकडे हे सावनेर येथील भालेराव महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदावर कार्यरत होते। एका चांगल्या प्राध्यापकाच्या या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने सावनेर शहरात तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। आदर्श भारत 24 न्यूज करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत 24 न्यूज। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।